वेगळ्याच विश्वात गेलो आम्ही एका असं म्हणता येईल. आणि नमस्कार प्रेक्षक हो, मी रुचा राजाध्यक्ष तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मीठ कलाकारच्या आर्ट जर्नी अ टॉक शो या कार्यक्रमात. नेहमीप्रमाणे आपली प्रथा आहे ती की जे मीठ कलाकारचे जे यूट्यूब व्ह्यूअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, त्यांचे सगळ्यात आधी मी खूप खूप मनापासून आभार मानते. कारण भरपूर व्ह्यूज मिळत आहेत, कमेंट्स तुमचे खूप छान छान येत आहेत या इंटरव्ह्यूजना. त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं, प्रोत्साहन मिळतं त्यामुळे आम्हाला. आणि काय ना, आता मीठ कलाकारवर म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की भरपूर, मला वाटतं साधारण 4,500 तरी कलाकार आहेत. वेगवेगळे आहेत, गायक, वादक, स्टँडअप कॉमेडियन्स, वक्तृत्व छान करणारे, इवन फोक आर्टिस्ट, अनेक स्टेट्समधले, जसं आता आपले महाराष्ट्रातले मंगळागौरीचे खेळ फोडला करणारे ग्रुप्स, असे बरेच कलाकार आहेत. पण त्यांच्या कलेला वाव देणारे, कलाश्रय देणारे तुम्ही प्रेक्षक तितकाच जरुरी आहे. त्यामुळे तुमचाही तितकाच याला वाटा आहे याच्यात. भाग्य बोलतो मराठी, चाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. देवळा जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी. तर आज आपल्या बरोबर आहेत सोनाली ताई. नमस्कार सोनाली ताई, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. सोनाली काळे या मूळच्या, त्यांचा जन्म खूप छान ठिकाणी, त्र्यंबकेश्वर या पवित्र ठिकाणी त्यांचा जन्म झाला. तिथेच त्या मोठ्या झाल्या. तिथून त्यांचा प्रवास त्र्यंबकेश्वर ते पुणे, बँगलोर, बँगलोरहून डायरेक्ट शांघाई, आणि आता त्या आपल्या बरोबर आहेत नेदरलँडहून. त्या स्वतः एक छान कथ्थक डान्सर आहेतच, शिवाय कथ्थक गुरुही आहेत. आणि शांघाईचं जे मित्रमंडळ आहे, मराठी मंडळ, त्याच्यात त्या बऱ्याच ऍक्टिव्ह होत्या. नेदरलँड्सला ऑल्सो शी इज व्हेरी मच ऍक्टिव्ह. तर ओळख आता मी सगळीच आत्ता सांगत नाही, जशी मुलाखत पुढे जाईल तसं त्यांचं व्यक्तिमत्व उलगडत जाईलच. तर सोनाली, आपण गप्पांना सुरुवात करूया. नक्की. सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार. आणि रुचा, तुझे आणि मीठ कलाकारच्या सगळ्या टीमचे खरंच आभार मानते मी. त्यांनी मला ही संधी दिली. सोनाली ताई, अगदी सुरुवातीपासून आपण सुरुवात करू. म्हणजे त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणी तुम्ही लहानाच्या मोठ्या झालात, तर जरा आम्हाला तुमच्या बालपणाबद्दल थोडं सांगा. नक्कीच. तर माझा जन्म त्र्यंबकेश्वरचा, आणि माझं सगळं बालपण म्हणजे लग्नापर्यंतचं सगळं माझं बालपण तिथे गेलं. माझ्या म्हणजे बालपणाविषयी जर बोलायचं झालं तर खूप छान होतं माझं बालपण. खूप काय म्हणता येईल, सुखवस्तू आपण जसं म्हणतो तसं माझं बालपण. खूप लहानपणी खूप एक्सपोजर नाही मिळालं आम्हाला, कारण छोटंसं गाव पण सुंदर गाव. आणि त्या सुंदर गावामध्ये इतकं ते छोटं आहे की सगळेच अगदी पर्सनली एकमेकांना ओळखतात. आणि पूर्वी थोडंसं आपलं होतं की घराणं आपण म्हणतो असं बरोबर. घराणं. तसं थोडं तसं माझं आहे की आमचं घराणं हे प्रसिद्ध आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. अच्छा. ते याच्यासाठी की माझे आजोबा नी बरंच काम केले त्र्यंबकेश्वरासाठी. पण माझ्या जन्माच्या आधी, म्हणजे मी आजोबांना कधीच बघितलं नाही, सो ते माझ्या जन्माच्या आधीच गेले होते. पण मी माझ्या काकांचं बघितलं आहे. सो माझे काका जे होते
ते राजकारणात होते आणि ते बरेच वर्ष नगराध्यक्ष होते. आणि एक म्हणतो ना आपण आवडीचा नेता, तसं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांनी खूप गोष्टी केल्या त्र्यंबकेश्वरा साठी. आणि आपण म्हणतो की हे असे ह्याच गोष्टी, म्हणजे मला असं वाटतं की माझ्या स्वतःच्या पर्सनॅलिटीचा एक भाग जो आपला असतो तो आपल्या संस्कारांमधनं येतो. तर तेच मी माझ्यामध्ये, म्हणजे मी आज जर मला स्वतःला जेव्हा इव्हॅल्युएट करते तेव्हा मला असं वाटतं की हम्म. हे सगळे छोटे छोटे डॉट्स आहेत माझ्या आयुष्यातले, ते जोडून बरोबर. माझी पर्सनॅलिटी तयार झाली आहे. तर काका नगराध्यक्ष असल्यामुळे त्यांनी हे जे समाजासाठी आपण काहीतरी करावं, हे हे जे मनात रुजलंय हे खूप हा. लहानपणी रुजलं गेलं. आणि त्यांनी मग खूप वेगवेगळे शिबिरं भरवायचे ते, किंवा नेत्रदान शिबिर असायचं, किंवा ऑपरेशन डोळ्यांचे, असे हे कार्य सतत चालू असायचे. अ, आमचं घर जे होतं, म्हणजे काका जरी मी म्हणतीये, पण माझं जे घर होतं ते आम्ही जॉईंट कुटुंब होतं, म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये मी वाढली. आम्ही 30 लोक घरामध्ये होतो. अरे आणि बापरे. हो, आम्ही सगळे भावंड मिळून आम्ही 14-15 जण आम्ही भावंड आहोत. आणि एक मोठं घर आमचं, आणि आम्ही सगळे तेव्हा एकत्र होतो, 4 काका काकू, आणि आम्ही सगळे भाऊ, म्हणजे भाऊ बहीण, आणि आमच्याकडे काम करणारी लोक जी होती. त्यात कधी आत्यांची मुलं वगैरे पण आमच्याकडे राहिलेली आहेत. सो असं खूप मोठं हा, हा. कुटुंब होतं. त्यामुळे काका जरी असले तरी तरी आम्हाला ते, म्हणजे माझ्यासाठी वडिलांच्याच ठिकाणी, कारण ते एकाच घरात होतो, त्यामुळे जे काही असायचं त्यांचं सगळं ते आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचायचं. तर त्यांच्या ह्या हा. त्यांची जी कारकीर्द होती त्याच्यामध्ये मी सगळ्यात लहान आणि सगळ्या भावंडांमध्ये मी. अच्छा. त्यामुळे खूप छान गोष्टी मला त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. म्हणजे शिकायला मिळाल्या म्हणजे तेव्हा कळत नव्हतं की हे आपण नकळत त्या हे झाल्या. शिकतो, ते ऑब्झर्व करत होतो. आणि त्या वातावरणात वाढल्यानंतर सो एक्सपोजर मला ह्या अशा अशा गोष्टींचं तिथे मिळालं. त्र्यंबकेश्वरमध्ये खूप काही सुखसोयी नव्हत्या. मला असं वाटतं अजूनही थोड्या नाहीच आहेत तशा, हा. की आम्हाला सगळ्याच गोष्टींसाठी आम्हाला नाशिकवरती आम्ही अवलंबून असतो, म्हणजे आजही असतो बऱ्याच गोष्टींसाठी, म्हणजे. आणि आमच्या वेळेस तर म्हणजे फक्त शाळा आणि घर, आणि मग आमच्या त्र्यंबकेश्वरमध्ये गल्ल्या आहेत, सो गल्ली, आणि गल्लीतले आपले सगळे मित्र मैत्रिणी जे काही आहेत ते. सो तेवढंच एक्सपोजर होतं, त्याच्या व्यतिरिक्त काहीच एक्सपोजर नाही. पण मग मला असं वाटतं की म्हणजे आपली मग माझी पर्सनॅलिटी कशी घडली, तर मग ह्याच गोष्टी आहेत, हेच माझं एक्सपोजर होतं मे बी. तर त्या गोष्टीचं एक होतं. त्यानंतर मला लहानपणापासून जरा डान्सची आवड होती, आणि गाण्याचीही आवड होती मला. पण मी म्हटलं तसं की काही असे काही क्लासेस वगैरे काही नव्हते आमच्या इथे. हा. आणि काही क्लासेस नसल्यामुळे म्हणजे प्रॉपर शिक्षण मला असं तोपर्यंत माझं स्टार्ट झालेलं नव्हतं. हम्म, हम्म. आमचे एक नातेवाईक आहे, आणि त्यांनी ते तबला वाजवायचे, आणि त्यांनी एक असा आमच्या एक घरात एक कार्यक्रम होता म्हणून तो कार्यक्रम ठेवला होता. आणि त्यांनी त्यावेळेस माझं तेव्हा मी डान्स अशीच करायचे, म्हणजे डान्स असा जस्ट बघून, अच्छा. किंवा ते हा. टीव्हीवरती जे काही दिसेल त्याच्यातनं शिकून असं मी डान्स तेव्हा करायचे. आणि तेव्हा त्यांनी बघितलं की अरे वा, ही छान नाचते, म्हणून त्यांनी मला एक छानसं मधुबन में राधिकावरती डान्स शिकवला. आणि मग ते म्हटले, अरे हिला तर छान क्लासिकल जमतंय की. आणि असं ते हा. माझ्या आईबाबांना त्यांनी सांगितलं की अरे नाही, तुम्ही हिला शिकवा काहीतरी पुढे. मग त्यावेळेस पण त्र्यंबक आणि नाशिक असा रोजचा प्रवास तर शक्यच नव्हता. बरोबर. अ, पण मग तेव्हा माझ्या गुरु विद्याताई देशपांडे यांच्याकडनं मी कथ्थक शिकले. सो हा. त्यांचे खूप वेगवेगळे शिबिर, वर्कशॉप्स असायचे, किंवा शनिवार रविवारचे वेगवेगळे क्लासेस असायचे. मग माझे बाबा त्यावेळेस मला तिथे त्या क्लासेसला घेऊन जायचे. आणि मग ते किंवा म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्या की पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांभर क्लास करायचा. असं माझं कथकचं शिक्षण तसं सुरू झालं, आणि माझं मग डान्समधली रुची म्हणजे वाढत गेली. हा. त्यानंतर हे बाकीच्या गोष्टी इकडनं मी शिकत होते. मी जशी म्हणजे माझं जे कुटुंब होतं, एवढं मोठं कुटुंब मी म्हंटल आता तसं, त्या कुटुंबामध्ये एवढे भाऊ बहीण, प्रत्येकाला ऑब्झर्व करणं, प्रत्येकामध्ये वेगवेगळे काहीतरी टॅलेंट असतात, प्रत्येकांकडनं बरोबर. काहीतरी शिकत होते. त्याबरोबर माझी अजून एक माझ्या
आयुष्यातलं मोठं म्हणजे एक वेगळेपण जे म्हणता येईल किंवा मला मी जेव्हा बघते की माझं इतरांपेक्षा मी वेगळी का, तर मी म्हणजे मी दत्तक पण गेली, म्हणजे मानस कन्या म्हणून पण माझ्याच आई वडिलांचे अच्छा. मित्र आहेत ते, आणि लहानपणापासून त्यांच्याकडे पण मी वाढले, म्हणजे दोन्ही अगदी असे दोन 5 मिनिटाच्या अंतरावरती दोन्ही घरं होती. सासरा हा. हं. त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये मला दोन आई, दोन बाबा आणि काका अच्छा. काकू. त्यातले माझे मोठे काका तर म्हणजे त्यांचा तर प्रचंड दरारा होता. त्यामुळे त्यांच्या समोर पण जाऊन असं कधी बोलण्याची हिंमत वगैरे कधीच नव्हती. पण माझे 2 नंबरचे काका जे होते, काका काकू, तेही अगदीच म्हणजे आई बाबांच्या ठिकाणी आमच्या, की खूप प्रेमळ, खूप जीव लावला. आणि मग ते आम्हाला ना, ते जे काका होते ते असं करायचे की ते आज ह्या शनिवारी सगळ्या मुलींना घेऊन आपण नाशिकला जाणार आणि मग तिथे नाटक दाखवूया, किंवा अरे एखादा वा. प्रोग्राम आहे मग तो करूयात, आणि मग तिथून मग ते एखाद्या रेस्टॉरंटला घेऊन जायचे आम्हाला. मग तिथे अच्छा. आपलं छान काहीतरी, छान हौशी म्हणजे होते. इडली डोसा वगैरे असं काहीतरी खाऊन बरोबर. यायचं म्हणजे. तो ते म्हणजे असे वेगवेगळ्यांचे वेगवेगळे रोल आहेत आणि त्यांनी असे वेगवेगळे गोष्टी केल्या. आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर आहे म्हणून धार्मिक, घर बरोबर. प्रचंड धार्मिक. माझी आई खूप देववेडी आहे. त्यामुळे सतत घरात सगळ्या म्हणजे सतत होम हवनं, सतत पारायणं, ह्या सततच्या गोष्टी, सतत उपवास तापास आणि सगळं असं म्हणजे. आणि हे कंपल्शन होतं आईकडनं आम्हाला सुद्धा. म्हणजे मला अ, आठवतं, मला जसं वाचता यायला लागलं तसं कंपल्सरी गुरुचरित्राचं पारायण करणं. अच्छा. स्वामी समर्थांचं आमच्याकडे खूप आहे, सो स्वामी समर्थांचं करणं, किंवा आणि रोजच्या, तेव्हा तुम्ही खूप लहान असाल इनफॅक्ट. खूप लहान होतो पण आईचं ते कंपल्शन होतं. म्हणजे आम्ही आईला म्हणतो की इतकं तेव्हा खूप राग यायचा, खूप 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 स्ट्रिक्ट वाटायचं की इतकं अमुक वाचलं नाही किंवा 11 माळी जप केला नाही तर जेवायला मिळणार नाही, ते करावं लागेल, असं म्हणजे असं ती खूप स्ट्रिक्ट होती देवाच्या बाबतीत, अजूनही आहे ती. पण म्हणजे हे अशा सगळ्या प्रकारचे ज्या गोष्टी होत्या ना, त्या त्र्यंबकमध्ये जरी ते छोटं होतं तरी त्या तिथे ह्या मनावरती तो जो पगडा बसत जात होता, किंवा ह्या ज्या रुजल्या जात होत्या सगळ्या आपले आपले संस्कार आणि आपल्या गोष्टी. बरोबर. हे मला असं वाटतं ह्या तिन्ही गोष्टी माझ्या सायमल्टेनियसली घडत होत्या. आणि त्यात एवढे घरात एवढे लोक होते, त्यामुळे भरपूर लोकांमध्ये नेहमी वावरणं, आणि त्यामुळे बोलणं, सतत वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणं, आणि प्रत्येकाकडनं काहीतरी शिकणं. प्रत्येक जण काहीतरी शिकवत होता म्हणजे. त्यामुळे बरोबर. हे सगळं असं बालपण तिथे असं चाललं होतं म्हणजे छान. पण गावातलंच, बाकी मोठ्या मोठ्या गोष्टींचं एक्सपोजर खूप काही मिळालं नाही. पण हो, पण मग जेव्हा विद्याताईंचा क्लास मी लावला तेव्हा मात्र मग ह्या डान्स कॉम्पिटिशनला त्या नेणं, किंवा म्हणजे मला बरोबर. आठवतं की एकदा शाहीर साबळे आले होते आमचं जेव्हा जे वर्कशॉप हम्म. होतं तेव्हा, मग त्यांच्या हस्ते बक्षीस मिळालं. सो मग तेव्हा त्याही गोष्टींमध्ये इंटरेस्ट व्हायला लागला की बरोबर. अरे वा, की असं छान मोठ्या मोठ्या आणि लोकांना थोडं एक एन्करेजमेंट पण मिळते अशातनं. एनकरेज पण मिळते. आणि छान मोठे मोठे लोक, मग समजायला लागलं की अरे वा, हे कोण आहे, यांची काय पर्सनॅलिटी, यांनी काय काम केलं आहे, असं खूप हे होतं. आणि काका पण माझे नगराध्यक्ष असल्यामुळे जेव्हा त्र्यंबकेश्वरमध्ये खूप मोठे मोठे लोक व्हिजिट करायचे. म्हणजे मला आठवतं मी खूप लहान होते, पण मी म्हंटल तसं सगळ्यात लहान होते तर खूप लाडकी होते सगळ्यांची. आणि खूप अशी सतत पुढे म्हणजे वक्तृत्व स्पर्धा सगळंच करायचं असायचं मला लहानपणी. हा. तर जेव्हा शंकरदयाल शर्मा आले होते, जे तेव्हा ते राज्यपाल होते, अच्छा. आणि ते आले होते तर काकांनी मला अगदी असं नटवून ट्रेडिशनल वेअर घालून गावाच्या वेशीवरती नेलं, आणि तिथे मग मी त्यांचं औक्षण केलं. आणि अच्छा. असे मोठे मोठे पॉलिटिशियन्स यायचे, ऍक्टर्स यायचे, म्हणजे शशी कपूर आमच्या घरी आला होता. अरे त्याच्यानंतर वा. राजेश खन्नाची फॅमिली, भारतीताई आचरेकरांनी तिथे बरंच शूटिंग केलंय त्र्यंबकेश्वरमध्ये. तर ह्या अच्छा. सगळ्यांना मग प्रत्येक वेळेस काकां मला खूप पुढे करायचे, आणि प्रत्येकाला म्हणजे सांगायचे की ही माझी पुतणी बरं का, ही असं करते, ही असं करते. तर ते पण एक म्हणजे ते आवडायला लागलं ह्या गोष्टी, मोठ्या लोकांमध्ये जाणं, त्यांच्याकडनं काहीतरी शिकणं, त्यांच्याकडे बघणं, त्यांच्या पर्सनॅलिटीज आत्मसात करणं, ह्या गोष्टींचं पण तिथे व्हायला लागलं. पण म्हणजे खूप सुरेख होतं माझं बालपण, खूप छान.
जॉईंट फॅमिलीचं खूप महत्व होतं आणि करेक्ट. इतके लोक असल्यामुळे खूप छान वाटायचं. आणि आजही माझं तेच आहे, मला लोक हवी असतात, बस मी एकटी कधीच राहू नाही शकत, मला भरपूर लोकांमध्ये हवं असतं. तुम्हाला तीच सवय आहे लहानपणापासून त्यामुळे. हो हो. सो असं छान छानस असं गेलं माझं बालपण. मस्त मस्त. तर आता तुम्ही सांगितलं तसं त्र्यंबकेश्वरला मोठ्या जॉईंट फॅमिलीत तुम्ही राहिलायत, माणसांमध्ये वाढलायत, तर तेच हे तुम्ही पुढे सुरू ठेवलेलं आहे. म्हणजे महालक्ष्मीचा उत्सव तुम्ही घरी करता आणि भरपूर लोक तुमच्याकडे जेवायला येतात. तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडं सांगाल का? नक्कीच नक्कीच. मी म्हंटल तसं म्हणजे ह्या सगळ्या वातावरणात वाढल्यानंतर जेव्हा आम्ही आधी चायनाला शिफ्ट झालो, परदेशी जेव्हा गेलो, तेव्हा हं. तिथे खूप लिमिटेड सोर्सेस होते सगळ्या गोष्टींचे. आणि मग तेव्हा असं वाटलं की आता म्हणजे काहीच गोष्टी नाही करू शकत. उपवास करायचे असेल तरी अरे साबुदाणाच नाहीये, मग काय खाणार? बरोबर. अशा बऱ्याच खूप गोष्टी होत्या की असं वाटलं की आता सगळं हे दुसरं लाईफ सुरू झालंय आणि ते सगळं संपलंय, मागे पडलं. मागे पडलं. आणि मग पण मग मला ती खदखद होती, कारण अशा वातावरणात आणि इतकं धार्मिक घरामध्ये वातावरण होतं. आणि मी म्हंटल तसं आई खूप माझी स्ट्रिक्ट होती देवाच्या बाबतीमध्ये. आणि आमच्याकडे म्हणजे आजही 24 तासाचा दिवा, घरात एकही गोष्ट अशी आमच्याकडे येत नाही की जी नैवेद्य दाखवल्याशिवाय आम्ही खातो. म्हणजे सकाळच्या चहापासून अच्छा. आजही, सकाळच्या अरे वा. चहापासून, म्हणजे बाहेरून बटाटे वडा जरी घरात आला तरी तो आधी देवापुढे जातो आणि मग आम्ही खातो, म्हणजे घरी अच्छा. खातात आई वडिलांकडे. हो, म्हणजे इतकं आजही. आणि माझ्या वहिनीही, म्हणजे मला खूप प्राऊड वाटतं त्यांच्या दोघींबद्दलही की त्याही खरं. सगळं सांभाळतायत आईचं, म्हणजे आईच्या प्रमाणे त्या करतायत सगळं. तर अशा ह्याच्यातनं जेव्हा गेलो चायनाला, तेव्हा मग मला असं वाटलं की अरे माझ्या मुलांना हे काहीच कळत नाहीये किंवा हे काहीच समजणार नाहीये. म्हणजे मी फक्त आपला बरोबर. जेव्हा घरातला दिवा लावलाय तेव्हा, म्हणजे अशी परिस्थिती होती की तिथे अगरबत्त्या पण नाही, किंवा कापसही नाही. आणि म्हणजे चायनाला जाताना जेव्हा 20-20 किलोच्या बॅगा असतात, मुलं लहान होती, किंवा आपण खाण्यापिण्याच्या गोष्टी, कपडे, अशा गोष्टी घेऊन जातो, ह्या गोष्टी कुठेतरी मागे पडतात. पण मग मला असं झालं की नाही, आपल्या मुलांना काहीच कळणार नाही मग ह्या गोष्टी. म्हणून मग मग तिथे एका मैत्रिणींनी माझ्या महालक्ष्म्या केल्या. आणि हम्म. त्या दिवशी प्रचंड वादळ होतं तिथे, टायफून आलेला होता. आणि पण अशाही परिस्थितीत महालक्ष्म्या बसल्यात आणि तिने सवाष्ण म्हणून जेवायला बोलवलंय. अशा टायफून मध्ये आम्ही सगळ्या जणी जवळजवळ पोहोचलो तिथे. आणि मी अच्छा. बघित त्यावेळेस ज्या काही गोष्टी अवेलेबल होत्या त्याच्यात तिने त्या महालक्ष्म्या बसवल्या होत्या. आणि म्हणजे म्हणतो ना देव करून घेतो तसं, बरोबर. त्याच वेळेस निमित्ताने कोणीतरी इंडियावरनं आलेलं होतं, तर कोणीतरी म्हटलं अगं तुझ्याकडे महालक्ष्म्या होत्या ना, मग मी हे तुझ्यासाठी घेऊन आले, मग मी ते आणलं. असं करत करत ना सगळ्या वस्तू जमा झाल्या. आणि मला ते इतकं भरून आलं की सगळ्याच गोष्टी आहेत अवेलेबल, म्हणजे झाल्या. आणि बरोबर. जरी नाही झाल्या तरी मला असं वाटलं की त्याच्या मागची श्रद्धा ही महत्वाची आहे, की असंच नारळ हवं किंवा हेच हवं किंवा तेच हवं असं करत बसण्यापेक्षा आपण पूजा करतोय हे करणं महत्वाचं. हो. महत्वाचं. म्हणून मग मी ठरवलं की नाही, मलाही आता करायचं. आणि माझ्या सासरी काही पद्धत नव्हती, म्हणजे माझ्या सासरी काही बसलेल्या नव्हत्या. मग मला असं झालं की नाही, मला करायच्या आहेत महालक्ष्मी आपण. माझ्या सासूबाईंना मी विचारलं तर सासूबाई म्हणे हे बघ, हे सगळं तुलाच करायचंय, एक तर तू तिकडे राहतेस, मी कधीही काही केलेलं नाही. तुला करायची असेल, तुझी इच्छा असेल तर तू कर, माझं काही म्हणणं नाहीये. आणि मग मी छान ज्या मैत्रिणीच्या होत्या तिच्या सासूबाई आलेल्या होत्या त्यांना जाऊन विचारलं की मी कसं बसवू, चालेल ना केलं तर वगैरे असं तसं. आणि मग मी महालक्ष्म्या सुरुवात केल्या. तिथे तर ऑफकोर्स तिथे शांघाईमध्ये आमचा खूप मोठा ग्रुप होता, सगळ्या मैत्रिणी होत्या, त्यामुळे त्या सगळ्या मैत्रिणी यायच्या मदतीला आणि आम्ही असं सगळं छान व्हायचं. पण मी जेव्हा नेदरलँड्समध्ये आले तेव्हा खूप कमी म्हणजे मैत्रिणी आहेत तिथे पण. पण इथे इथे कोणीच महालक्ष्म्या बसवत नाहीये, नव्हत्या म्हणजे, अजूनही नाही. आणि पण इथे मी बघितलं तर सगळंच अवेलेबल आहे, सगळी इंडियन स्टोअर्स आहेत, म्हणजे केळीच्या पानापासनं सगळं सगळं मिळतं. मग मला हो. असं झालं की नाही, मग आता मला जोरदार करायचं. आणि मग ओळखी पण ऑफकोर्स तेवढ्याच झाल्या. आणि इथे नॉर्थ इंडियन माझ्या मित्रमैत्रिणी खूप आहेत,
त्यामुळे त्यांना हे महालक्ष्म्या म्हणजे हे इतकं अप्रूप आहे, इतकं वेगळं वाटतं. आणि माझ्या महालक्ष्म्या मग आता इथे नेदरलँडमध्ये म्हणजे अँडोवन माझ्या गावामध्ये इतक्या फेमस झाल्या की मला लोक फोन करतात की अरे वो अच्छा. हमारे घर वो देवी का कुछ होता है ना, देवी माँ का तब हमें आना है. सो असं करत अच्छा. करत माझ्याकडे तुम्हाला खोटं वाटेल म्हणजे पहिल्या वर्षी माझ्याकडे 250 लोक होती. बापरे. आणि दुपारी ज्या सवाष्ण ज्या होते तो मी सवाष्ण आणि मेहुण असं. सो 11 हे माझं ठरलेलं आहे की 11 15 असे आम्ही बोलवणार. सो हम्म. माझं एक मी ठरवते की जेव्हा विकेंडला जर महालक्ष्मी आल्या तर मग सवाष्ण आणि मेहुण बोलवायचं. वीकडेजला आला तर फक्त सवाष्णी असतात. मग मी असे ग्रुप्स बरोबर. करते. ह्या वर्षी महाराष्ट्रीयन बायका, मग नॉर्थ इंडियन वाल्या, मग आता ह्या सगळ्या साऊथ वाल्या, असे वेगवेगळ्या सवाष्णी मी बोलवते. तर दुपारचाही स्वयंपाक माझा 100 पुरणाच्या पोळ्या आणि असं सगळं असतो आणि साग्र संगीत, 16 भाज्या, सगळ्या आणि गोष्टी तुम्ही एकट्या करता हे मी सगळं? एकटी करते. मी बापरे. हो, मी 4 दिवसापासून सगळ्या तयारीला लागते. माझ्या आईच्या खूप गोष्टी होत्या, नाही सोहळ्यात केलं पाहिजे, पुरण त्याच दिवशी केलं पाहिजे. पण मग मी तिला सांगितलं की नाही, हे मला करायचं आहे, हे महत्वाचं आहे. पण काही बरोबर. गोष्टी माझ्या पद्धतीने मग मी थोडंसं तयारी आधी करून ठेवते. बदल आणि आणि पहाटे उठते 4 वाजता आणि माझं 8 साडेआठ पर्यंत मी सगळं बाकीच्या रेडी करते. मग मैत्रिणी येतात, मग कोणी मला पोळ्या भाजू लागतं, कोणी लाटू लागतं. आणि मग संध्याकाळचा जो असतो कार्यक्रम म्हणजे आपल्याकडे जनरली ज्या दिवशी त्या जेवतात त्या दिवशी हळदी कुंकू असतं. पण हम्म. मला शक्यच नाही होत कारण एका दिवशी एवढे, मग मी तिन्ही दिवस हळदी कुंकू करते. आणि तिन्ही अच्छा. दिवस मग लोक येत असतात आणि मग तेव्हाही प्रॉपर डिश म्हणजे मी 400 गुलाबजाम, 400 लाडू असं बापरे. कारण मग येणार तर प्रसाद म्हणून एक प्रॉपर डिश हो. देतो आपण. आणि इथे अशी काही दुकानं नाही आहेत की पटकन गेलो आणि मिठाई घेऊन आलो किंवा लाडू घेऊन आलो किंवा काय करून आलो, असं नाही होत. पण आहेत काही मैत्रिणी आहेत त्या येतात, मग त्या म्हणजे आवर्जून सांगतात की अरे कुछ बताना, हेल्प चाहिए तो. माझी एक मैत्रीण आहे ती ती पण जोशीच आहे. सो ती नैवेद्य असं छान, तिला माहिती डावं उजवं कसं आहे. मग मी तिला हो. सांगते की बाई नैवेद्याचे पानं भरण्याचं काम तुझं तेवढंच कर, तू ये आणि तेवढं कर माझं काम. म्हणजे मग अशा सगळेजण घेतात मैत्रिणी पण हे. पण मोठा असतो म्हणजे माझं प्रचंड मला खूप छान वाटतं. माझ्या जेव्हा हो. महालक्ष्मी खूपच मोठ्या प्रमाणावर आहे कारण हे. मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि आणि नेमकी तेव्हाच आमच्या इथलं मंडळ गणपती पण तेव्हाच येतो. कधी कधी असं होतं की त्या दुसऱ्या दिवशी म्हणा की लगेच गणपतीचा प्रोग्राम असतो आणि सगळं असतं की बायका म्हणतात की अगं आता आम्हाला ही काय साडी नेसायची करणार? होती पण आम्ही तुझ्या महालक्ष्मींना ही साडी नेसणार आहे, आता दुसऱ्या दिवशी आम्ही ती नाही नेसू. म्हणजे बायकांना पण इतका उत्साह असतो माझ्या महालक्ष्म्यांचा की मला. आणि मग ती माझी लिस्ट वाढतीच आहे वाढतीच आहे दरवेळेस. मी आता ह्याही वेळेस माझ्याकडे 250 लोक होता जवळजवळ आणि तिन्ही अच्छा. दिवस म्हणजे. आणि छान वाटतं, आईकडनं खूप कौतुक होतं. सगळ्यांनाच खूप कौतुक वाटतं की मी एकटी करते, एवढं सगळं करते आणि सगळ्या येतात. पण मलाही पर्सनली आणि हेच फक्त हेतू एवढाच की मुलांना कळावं काहीतरी आपल्या. आणि मुलांना मग मी सांगितलेलं असतं की हे 10 दिवस डेडिकेटेडली हवेत मला तुमचे. मी एरवी त्यांना कशाच्याही बंधनं घालत नाही, त्यांना जसं, पण हे दिवस माझे. आणि ह्या वेळेस सगळ्यांनी इन्व्हॉल्व्ह व्हायचंय, घरात राहायचंय. मग माझ्या नवऱ्यालाही मी पंक्तीमध्ये वाढायला सांगते की तू वाढ इथे. आणि मुलांनाही सांगते की डेकोरेशन करा, त्याला मदत करा, मुलीला सांगते मी. सो असं इन्व्हॉल्व्ह करून घेते मग त्यांनाही, की मग त्यांनाही आता हा. माहितीये की बरोबर. आपल्याला आहे. म्हणजे कधी कधी असं होतं की खरंय. वेगळे असतात, गणपती बसवायचा असतो, कॉलेज असतं, युनिव्हर्सिटी असते. पण मग मग त्या दिवशी मी मुलाला सांगते की ओके तुला 7 वाजता जायचंय का, मग पहाटे 5ला उठायचं, मग 6 वाजता आपण गणपती बसवायचा. मग तेव्हा मग बरोबर. मुहूर्त वगैरे मी बघत नाही, जशा वेळा हो. तुम्हाला ऍडजस्ट होतील. बरोबर. असं सांगड करते मी की खूप म्हणजे आईचं जे स्ट्रिक्टनेस होता तो मी आईला सांगते की आई तसं नाही जमणार. पण मला ज्या पद्धतीने, माझी श्रद्धा महत्वाची आणि मला ज्या पद्धतीने जमतंय मी ते पूर्ण जितकं प्रयत्न करते मी त्या त्या पद्धतीने करायचा. पण छान असतं म्हणजे मला आवडतं. आणि एक वेगळी मला असं वाटतं ताकदही येते त्यावेळेस. हो. आणि मला खूप नेहमी असं वाटतं, सगळ्या जणी मला म्हणतात की अगं तू कसं करतेस किंवा कसं म्हणजे कसं तुला हे होतं. मी त्यांना तेच सांगते की लहानपणापासून आपली मुलं जेव्हा झाली आहेत आपण किती त्यांची वाढदिवस केलेली आहेत. आणि असेच लोक बोलवतो आपण. आणि तेव्हा जेव्हा पार्टी करायची असते तेव्हा आपण ह्याच मूड मध्ये करतो, अरे हे भी करना है बरोबर. वो भी करना. मग देवाच्या गोष्टीला का नाही आपण तसं करू शकत.
मग माझ्यासाठी ही म्हणजे ती मेजवानीच आहे ना देवांना पण. सो मला येतो तेव्हा बरोबर. उत्साह येतो आणि छान मस्त. होत. छान नाही, महालक्ष्मी. खूपच छान आहे की तुम्ही म्हणजे हा वारसा नेदरलँड्सला जाऊन सुद्धा हा सुरू ठेवलाय आणि मुलांनाही ते पास ऑन होतंय. ते खूपच छान आहे. आणि असं नाहीये की बाबा एकदाच केलं आणि नंतर हे नाही, दरवर्षी हे सातत्याने करणं एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे. 13 वर्ष झाली माझ्या आता महालक्ष्म्यांना, जवळ 13 वर्ष. अच्छा. अच्छा. वा. आणि याच बरोबर सोनालीताई, तुम्ही कथ्थकचा सुद्धा जो तुम्ही शिक्षण घेतलं तेही तुम्ही तो वारसा पुढे सुरू ठेवलाय. तर नेदरलँड्समध्ये तुम्ही कथ्थक शिकवता सुद्धा बरोबर. आणि कार्यक्रम सुद्धा करता. Right. तर त्याबद्दल थोडं सांगा की काय पद्धतीने तुम्ही शिकवता आणि कसं कार्यक्रम वगैरे होतो. हो, थोडस मी परत मागे जाईन. खूप बोलते होते मी, पण नाही, नाही, नाही. मला कारण प्रत्येक गोष्टीमध्ये इतक्या इतक्या म्हणजे जोडलेल्या आहेत ना गोष्टी, की बरोबर. तिथपर्यंत मी कशी पोहोचले. सो मी म्हंटल तसं आमच्याकडे काही खूप काही क्लासेस वगैरे नव्हते आणि मी असे तुकड्या तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांकडनं शिकले. आणि पण जे शिकले ते खूप स्ट्रॉंगली शिकले मी. आणि मग लग्न झालं माझं. लग्न झाल्यानंतर मी पुण्याला गेले. ऑफकोर्स पहिले 2-3 वर्ष काही झालं नाही. सगळे नवीन संसार आणि सगळ्या नवीन गोष्टी सगळं असं. मग तिथे मग मी नंतर माझा मुलगा झाल्यानंतर मी सुरू तिथे माझे मिस्टर तेव्हा टेल्कोमध्ये होते आणि त्यांनी कलासागर नावाचा एक ग्रुप आहे तिथे आणि तिथे त्यांचं तिथे कार्यक्रम होतात. म्हणजे टेल्कोमध्ये कार्यक्रम असायचे. तर त्यांचा रंगमंच हम्म. तो होता आणि ते नाटक बसवणे, डान्स करणे वगैरे असं होतं. सो माझ्या मिस्टरांनी म्हटलं, तू करतेस का, घेतेस का पार्टिसिपेट? म्हटलं, बापरे, डान्स बसवाय म्हणजे डान्स बसवायचा अ, कसं, म्हणजे इतके दिवस बरोबर. शिकते कोणी कोणी शिकवायचं त्याच्यातनं मी करत होते. मग मी म्हटलं पण ठीक आहे, करीन मी. आणि मग नाटकात पण मी भाग घेतला आणि मी ते होटो में ऐसी बात केलं आणि ते माझं मी कोरिओग्राफ केलं आणि केलं म्हणजे. आणि नाटकात पण जे पार्टिसिपेट केलं त्याला आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं आणि प्रतीक्षाताई लोणकर अच्छा. आणि दीपक शिर्के होते, त्यांच्याकडनं मला बक्षीस मिळालं. मग ती एक उमेद जागली. मग तिथे थोडंसं परत पुण्यात मी डान्स शिकायला हम्म. सुरुवात केली. पण असं झालं की तिथे शिकायला सुरुवात केली, बँगलोरला गेलो. मग बँगलोरला मला पुन्हा कथक नाही मिळालं, मग मी तिथे भरतनाट्यम शिकले. अच्छा. आणि भरतनाट्यम ते 3-4 वर्ष मी शिकले, कारण काहीच नव्हतं. पण मग विद्याताईंना मी जेव्हा कॉल केला तर विद्याताई मला म्हटल्या, नाचत राहा, काहीतरी शिक, नवीन शिकत राहा. बीट नाही मस्ट गो ऑन. हो, आणि ऑनलाईन प्रकार नव्हता त्यामुळे बरोबर. पण त्या म्हटल्या काहीतरी शिक, डान्स करत राहा, पण नाचत राहायचं सतत. मग मी त्यामुळे भरतनाट्यम शिकले. पण मग नंतर आम्ही शांघाईला शिफ्ट झालो. मग पुन्हा शांघाईला गेल्यानंतर पुन्हा ब्रेक सगळाच, म्हणजे काय. बरोबर. सो ते जे शिक्षण होतं ना ते असं खूप माझं असं तुकड्या तुकड्या तुकड्यांमध्ये मी हा. असं सोडलेलं सगळं शिक्षण होतं. त्यामुळे तो जो एक कॉन्फिडन्स असतो की एखादी जेव्हा आपल्याकडे पदवी किंवा एखादं काहीतरी असतं तेव्हा एक असतं की अरे मी हे शिक्षण घेतलेलं आहे. माझ्याकडे Right. इतकं जोडलेलं होतं ना असं की तो म्हणतो ना आपण, एक कॉन्फिडन्स नव्हता माझ्यामध्ये की मी हे करू शकते का. पण असं झालं की त्या दैवयोगाने तेव्हा मला असं मला मधले 2 वर्ष शांघाईमधनं मला इंडियाला जावं लागणार होतं परत. तर त्यावेळेस मी मिस्टरांना म्हटलं की म्हटलं मी एनिवे चाललीये परत 2 वर्षासाठी इंडियाला, मुलांना घेऊन जाणार होते मी. तर मग मी आता ना काहीतरी पुढचं शिक्षण करते, म्हणजे मग जॉब बी हा. बघता येईल मला, असं काहीतरी करता येईल म्हणून. तर मग मिस्टर माझे म्हणाले की खरंच तुला 9 to 5 जॉब करायचा आहे का. तर मी म्हंटल म्हणजे काय. तर म्हणे अगं मी बघ मी करतोच आहे की नाही, मग आता तू तुझं पॅशन तू जप, त्याच्यात तू काहीतरी कर, तुझं पॅशन आहे ना बरोबर. डान्स. मग ते मी अशी चमकलेच की म्हणजे अरे नवरा असं म्हणतोय. तो म्हणे नाही मग तू जा, एनिवे तू नाशिकलाच चाललीये, तिथे राहणार आहेस तर तू तुझं डान्स परत कर, परत शिक म्हणून. आणि मला ते खूप आवडलं. पण आपण म्हणतो ना की शेवटी एक करिअर आणि हे सगळं म्हणजे माझ्या नवऱ्याचं मला कौतुक वाटतं. त्यांनी खूप मला सपोर्ट केला. त्याचं वाक्य आहे अच्छा. ते, म्हणजे माझ्या खूप डोक्यात आहे की तो तो म्हटला नाही तू पॅशन तुझं जपायचं आहेस आणि त्याच्यात तू कर, त्याच्यात तुला करिअर करायचं असेल तर कर, नाही करायचं तरी हरकत नाही, पण तू आनंदी राहा आणि ते तुझा डान्स आणि ऍक्टिंग आणि हे तू तू ठेव तुझं असं.
त्यामुळे मी जेव्हा नाशिकला गेले, मग मी विद्याताईंकडे परत गेले आणि त्यांना सांगितलं की असं अशासाठी मी इथे आलेली आहे आणि मला आता पुन्हा डान्स करायचा आहे. मग हम्म. त्यावेळेस मी सलग त्यांच्याकडे रोज म्हणजे 101 क्लास घेतले आणि रोज जायचे आणि मग तेव्हा प्रॉपर मी असं व्यवस्थित कथकचं सगळं पण म्हणजे त्यांना इतकं आवडलं की एक गोष्ट अशी होती की जे काही शिकले ते तेवढं तरीही माझ्या अंगात माझ्या डोक्यात लक्षात सगळीकडे येतं. होतं. मी काहीही विसरलेले नव्हते आणि काही ते विद्याताईंना पण खूप भावलं आणि त्या म्हटल्या की खूप छान, मला खूप कौतुक वाटतंय तुझं. आणि मग तिथे मग मी सलग पुन्हा शिक्षण घेतलं आणि मग त्यांनी मला तसंच ट्रेन केलं की तू आता जेव्हा शिकवणार आहेस ते तू कसं शिकवशील, म्हणजे ऍज अ टीचर तुला कसं करावं लागणार अच्छा. आहे. तर ते 2 वर्ष मी पुन्हा तसं शिक्षण घेतलं आणि मग चायनाला परत आले आणि चायनाला आल्यानंतर मग तिथे मग क्लासेस सुरू केले. मी म्हटलं तसं मंडळामध्ये मंडळ चालू झालेलं होतं ऑलरेडी. सो मंडळामध्ये काम करायला सुरुवात केली आणि मग तिथले सगळे कल्चरल सगळा पार्ट बघायचे मी आणि मग तेव्हा सगळी थीम ठरवून माझी अजून एक मैत्रीण आहे ती आणि मी आम्ही अशा थीम ठरवायचो आणि भरपूर डान्सेस म्हणजे मी एकेका प्रोग्रामला 30-30 40-40 डान्सेस कोरिओग्राफ करायचे आणि मग तो अच्छा. कॉन्फिडन्स वाढत गेला आणि मग मग कळायला लागलं की अरे आपल्याला जमतंय, आपण करू शकतोय. हं. मी क्लासेस तिथे सुरू केले आणि आता तेच नेदरलँडला आल्यानंतर मग ते कंटिन्यू झाले. मग इथून मी म्हणजे आमच्या इथे अँडोवन पासून आमस्टरडॅम एक साधारणतः 1.5 तासाच्या अंतरावरती आहे. मग मी आमस्टरडॅम अच्छा. क्लासेस सुरू केले. तो तिथे क्लासेस आणि तिथे असं सगळं मग पण असं आहे की म्हणजे मी कथकही करते पण मी बाकीचे पण डान्सेस करते. मी मग मध्ये मध्ये असे फोक डान्सेस शिकले, जेव्हा जेव्हा इंडियाला जायचे तेव्हा गरबा अच्छा. वर्कशॉप कर किंवा घुमरचं वर्कशॉप कर असेही अच्छा. वर्कशॉप्स जॉईन केले. म्हणजे मी अजूनही जेव्हाही कधी कुठे जाते मी अजूनही काहीतरी शिकत असते डान्समध्ये. म्हणजे मी शामक दावरकडे जाऊन साल्सा पण शिकून आले. सो अच्छा. ते डान्स डान्सचं हे आहे. पण कथ्थकचं ऑफकोर्स जास्त आणि मग आता म्हणजे तसं क्लासेस सुरू आहेत माझे. आता गेली 10 वर्ष इथे क्लासेस सुरू आहेत माझे आणि अच्छा. इथे मस्त. असं. तर प्रेक्षक हो, नक्की लक्षात ठेवा की तुम्ही जर नेदरलँड्स मध्ये असाल आणि तुम्हाला कथ्थक शिकायचं असेल तर सोनाली काळे मॅडम आहेत, त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. तुम्ही नेदरलँड्सच्या बाहेर असाल तर मीठ कलाकारला संपर्क करा. आम्ही सोनाली ताईंशी तुमची गाठ घालून देऊ कारण मीठ कलाकारवर सुद्धा ऑनलाईन गुरुकुल आहे, तर त्या मार्फत तुम्ही शिकू शकता, हेही होऊ शकतं. तर बरोबर. आणखीन एक सोनालीताई, म्हणजे तुम्ही शांघाईमध्ये तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही मंडळात होतात. तसंच नेदरलँड्स मध्ये सुद्धा आता तुम्ही मंडळात आहात आणि यू आर व्हेरी ऍक्टिव्ह. तर काय प्रकारची तिकडे सोहळे होतात किंवा कसं चालतं तिथे? बरोबर. शांघाईला 10 वर्ष पुन्हा म्हणजे तेवढ्या वर्षाचा मला आम्ही तिथे होतो 10 वर्ष. सो तो एक्सपिरियन्स आला मंडळामध्ये काम करण्याचा आणि शांघाई म्हटलं तर शांघाई खरं खूप जिव्हाळ्याचा भाग आहे, आमचा विषय आहे. कारण शांघाईने खूप काही दिलं मला, असं वाटतं मला स्वतःची माझी ओळख आणि खूप छान मित्रपरिवार, खूप सपोर्टिव्ह आणि खूप घट्ट आम्ही मित्रमैत्रिणी आहोत. त्यामुळे खूप मला प्रत्येकाकडनं खूप शिकायला मिळालं तिथे. आणि मग मंडळामध्येही कसं काम करायचं किंवा कसं करू शकतो आपण, काय काय करायच्या असतात गोष्टी किंवा कसं कुठलं तरी एखादं कॉजसाठी आपण काम करावं, काहीतरी चॅरिटी करावी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या लहानपणी बघितलेल्या त्या पुन्हा रिवाइंड झाल्या आणि त्या
त्याच्यासाठी आता मला काम कर म्हणजे लहानपणी फक्त बघितलं होतं, आता मला काम करण्याची संधी मिळाली. सो हा एक्सपिरियन्स घेऊन मी नेदरलँडला शिफ्ट झाले. आणि आल्या आल्या इथे युरोप मराठी संमेलन होतं, हम्म. युरोपमध्ये, म्हणजे की ते खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि ते ना असं फिरत असतं, म्हणजे युरोपमध्ये प्रत्येक कंट्रीमध्ये प्रत्येक दर 2 वर्षाला असतं ते. आणि ते फिरत अच्छा. असतं. आणि ते मोठं असतं, म्हणजे 3 3 दिवसाचं संमेलन असतं. आणि भरपूर इंडियातनं आर्टिस्ट येतात त्याच्यासाठी. आणि सो मी आणि मोठा कार्यक्रम असतो, म्हणजे तो हम्म. बराच मोठा कार्यक्रम आहे, सगळ्या सेलिब्रिटीचा कार्यक्रम असतो. आणि मग लोकल टॅलेंट त्याच्यामध्ये थोडंफार हे करतात. पण ऑर्गनाईज सगळं इथले लोक करतात. सो दोन अच्छा. हजार सोळामध्ये मी 2015 ऑगस्ट वगैरे आम्ही असं आलो. आणि 2016ला ते होणार होतं. पण मी आल्या आल्या मला कनेक्ट मी झाले इथल्या त्या ज्या ज्या ऑर्गनाईज करणाऱ्या होत्या, वृंदाताई, त्यांच्याशी माझं मी कनेक्ट झाले. आणि त्यांनी मला सांगितलं की तू भेटायला ये मला. 2016मध्ये होणार होतं हे संमेलन, पण वर्ष हम्म. आधीच त्याची तयारी सुरू झालेली होती. तर त्या देनहाग म्हणून एका दुसऱ्या गावात राहतात, तेही अगेन 1.5 तास इथनं आहे. मी अगदीच नवीन आलेली ऑगस्टमध्ये, आणि हे ऑक्टोबरची वगैरे गोष्ट त्यांनी भेटायला बोलवलं, मला माहिती नाही काही. आणि माझ्या नवऱ्याची नेहमी सवय आहे की तू बघ, म्हणजे जा, तू कर, म्हणजे स्पून फिडिंग. तू कसं हा. जाणार आहेस, ट्रेननी स्वतःहून शोध काढ. हा. स्वतःहून काढ, कसं. मग मी ते सगळं करत ट्रेननी तिथपर्यंत गेले. आणि मग त्यांनी मला हे समजवलं की काय युरोप मराठी संमेलन आहे, कशी सुरुवात झाली. आणि मग त्यांनी सांगितलं की हे इतक्या, मग मी अशी चमकले की बापरे, 25 सेलिब्रिटीज, महेश मांजरेकर येणार, आणि हे सगळेजण असे मोठी मोठी कला, समीर चौगुले, भाऊ कदम, सुनील बर्वे, असे इतकी अच्छा. मोठी सगळी लोक येणार, सुमित राघवन, सगळे मराठी सेलिब्रिटीज. सगळे मराठी सेलिब्रिटी. आणि मग मला असं झालं की अरे हे अगेन वेगळं आहे काहीतरी. आम्ही शांघाईला सेलिब्रिटीजला पण बोलवलं होतं, म्हणजे ते तो अनुभव तिथे घेतलेला आहे आम्ही शांघाईमध्ये. पण ते असं 101 एक एक हा. सेलिब्रिटी तिथे मोठा आम्ही जो अनुभव घेतलाय ते हृदयनाथ मंगेशकर फॅमिली आली हा. होती, तो एक त्याच्याकडे होता. पण इथे आता हे एकदम एवढे सगळे येणार, आणि आता त्यांच्यासाठी सगळं करायचंय आपल्याला. आणि कसं मग, म्हणजे हे सगळ्यात छोट्या, म्हणजे त्यांच्या राहण्याच्या सोयीपासनं बाकीच्या आम्ही कसे काम करणार आहोत, कसे प्रेक्षकांच्या सोयी कशा, कारण 3 दिवसाचं असणार होतं ते. मग कशी जागा शोधायची, ह्या सगळ्या गोष्टींचं खूप तिथे शिकायला मिळालं मला त्यांच्याकडे. आणि मग मी कल्चरल पार्ट त्यांनी मला दिला की तुला हे सगळं कोरिओग्राफ करावं लागेल, प्रोग्राम. हा. म्हणजे लोकल डान्सेस होतील ते तू कोरिओग्राफ करायचे. मग त्यावेळेस अख्ख्या नेदरलँड भरची जी लोक होती, मग कोणी देन्हा, कोणी आम्स्टरडॅम, कोणी डेल्फ, वेगवेगळ्या गावातनं. मग आम्ही दर 15 दिवसांनी एक जागा ठरवायचो, आणि सगळे मग डान्सर्स तिथे येणार, मग तिथे अच्छा. बसवणार. त्याच्या वेळेसची प्रॅक्टिस दुसरीकडे, म्हणजे पेन पण खूप घेतला सगळ्यांनी. आणि हे हो. आपल्याकडनं, म्हणजे असं काही सगळं कारण सगळं अंतर पण असतील सगळे. अंतर, 1.5 2 2 तासाची अंतर सगळीकडे. बापरे. हा. आणि तसं ते युरोप मराठी संमेलन खूप छान पार पडलं. आणि खूप छान मला त्याच्यातनं खूप ओळखी झाल्या, खूप नेटवर्किंग झालं, खूप शिकायला मिळालं. आणि मग तो कॉन्फिडन्स अगेन म्हणजे अजून वाढला की अरे वा, म्हणजे अजून आपल्याला मला कळलं की ओके, मी अजून काय काय करू शकते. मग आमच्या अँडोवन मध्ये तेव्हा काही असे तरुण मित्रमंडळी असे एकत्र आले, आणि त्यांनी त्याच 2016ला गणपतीचं सुरुवात केली. मग पण मी हम्म. इकडे बिझी होते, पण मग मी त्यांना हे केलं. पण मग इथे असं झालं की आता इथे मी मोठी होते सगळ्यांमध्ये, जे कारण हे तरुण लोक. आणि बरोबर. ताई ताई सोनाली, ताई सोनाली ताई. आणि मग माझा हा इकडचा एवढा एक्सपिरियन्स, किंवा आता नेदरलँडमध्ये आल्या आल्या पण मला मिळालेला हा मोठा एक्सपिरियन्स होता. त्यामुळे सगळे जे लहान मुलं मुली होते, त्यांनी खूप मला म्हणतो ना आपण, एक रिस्पेक्टफुली असं त्यांनी खूप बरोबर. हे केलं. आणि सगळं छान मग विचारून की ताई असं करूया, तसं करूया. मग आम्ही प्रॉपर ते रजिस्टर करून घेतलं मंडळीतलं, हम्म. प्रॉपर ऑर्गनायझेशन केलं त्याचं. आणि मी प्रेसिडेंट होते 4 वर्ष त्याची. आणि मग आम्ही वेगवेगळी कार्यक्रम सुरुवात केली. मग पुन्हा तेच की म्हणजे गुढीपाडवा करूया, मग त्यावेळेस फक्त म्हणजे सिंगिंगचा कार्यक्रम असावा, हम्म. जेव्हा सगळे सिंगर्स, मग गणपतीला डान्सेस, असे वेगवेगळे असं करत करत पण आम्ही हे लोकल टॅलेंट
सगळं. लोकल टॅलेंट सगळे सगळे इथे हा. आलेले सगळे लोकल टॅलेंट. आम्ही मागच्या वर्षी मग आता म्हणजे सगळ्यात मोठी आमची अचीवमेंट मागच्या वर्षी आम्ही अ, रमणबाग पुण्याचं जे आहे ढोल ताशा पथक त्यांची एक ब्रांच हा. जर्मनी आहे. सो ते आले अच्छा. होते. आणि मी स्वतः एक लेझिम पथक सुरू केलं. मी लेझिमही शिकवते, सो मी लेझिम अच्छा. पथक केलं. आणि आम्ही ते मागच्या वर्षी आमचा जोरदार गणपती झाला. म्हणजे आमची मिरवणूक अख्ख्या अँडोवनभर निघाली, जी आतापर्यंत अरे वा. निघाली नव्हती. आणि दणाणून सोडलं. दणाणून सोडलं. म्हणजे 2,500-3,000 लोक होता आणि लोकांना तो आवाज आणि ते ढोल अरे वा. ताशाचा हा. इकडे आम्ही लेझिम करतो आहोत. लेझिम. असं सुंदर सुंदर हे झालं. सो हा झाला मराठी याचा भाग. म्हणजे ह्या दिशेने मी मराठीसाठी मी काम करत होते, की मराठी गोष्टी कशा पुढे बरोबर. आणायच्या. तसंच इथे आल्या आल्या मला अजून एक इथे असोसिएशन आहे, इंडो डच असोसिएशन, जी हम्म. डच लोक म्हणजे इथले लोकल लोक आणि आपले इंडियन्स इंडियन. यांची ती पण अशीच खूप जुनी ऑर्गनायझेशन आहे. जवळजवळ 25 वर्षाहून जास्त त्याला हम्म. 20 वर्ष झाली आहेत. तर ती आमच्या इथल्या इंटरनॅशनल स्कूलशी कोलॅबरेट आहे. अच्छा. तर तिथेही मला असंच झालं की तिथेही अगेन अजून एक नॉर्थ इंडियन आहेत, आशाजी म्हणून. तर इकडे ह्या मराठीमधल्या वृंदाताई आणि आशाजी या दोघींना मी माझं आयडल मानते. मी खूप शिकते त्यांच्याकडनं. खूप मोठ्या आहेत त्या वयाने. तर त्यांनी आशाजींनी मला सांगितलं की अरे यार सोनाली, जैसे आई हो इतना कुछ कुछ कर रही हो, इधर भी तुम कुछ करो अभी, तर तुम हम्म. गाईड कर लो हमें. आणि त्यांनी पण मला ऍज अ कल्चरल हेड त्यांच्या कोर मध्ये मला घेतलं. आणि आता हम्म. तिथे 10 वर्ष सगळ्या म्हणजे डच आणि इंडियन बरोबर काम करते. मी तिथे दिवाळी मग तिथेही मी इंडियन नेसच ठेवलाय. मग आम्ही हवन करतो तिथे, मोठं हवन असतं अच्छा. हा. हा. होळीच्या दिवसांमध्ये. असे वर्षातनं 2 हवन करतो आणि दिवाळी हा. मोठ्या करतो. पण त्याचं कॉज आहे. म्हणजे मला ती ऑर्गनायझेशन मी खूप कनेक्ट आहे. म्हणजे मला खूप कौतुक वाटतं त्या ऑर्गनायझेशन बद्दल. कारण इतक्या वर्षापासनं 25 वर्षापासनं दिशा फाउंडेशन नावाची पुण्याला एक संस्था आहे. आणि हा. ही जी आमची इंडो डच असोसिएशन आहे, तो ह्या हवन आणि ह्या दिवाळी कार्यक्रमातनं जो काही पैसा जमतो, आम्ही तिथे त्या स्टुडंटला पूर्ण वर्षाचं जी स्टेशनरी लागते, वह्या पुस्तकं किंवा बाकीची स्टेशनरी लागते, त्याचा सगळा खर्च आम्ही करतो. त्यामुळे हम्म. ऑर्गनायझेशनशी मी खूप कनेक्ट आहे. म्हणजे मी आत्ता जर विचार केला तर मी इंडो डच शिवाय माझा विचारच नाही करू शकत. म्हणजे आता खरं माझी मुलं आता मोठी झाली आहेत आणि शाळेमध्ये नाहीयेत इंटरनॅशनल स्कूलमध्ये. हम्म. पण आणि त्याच्याशी कनेक्टेड आहे. पण तरीही म्हणजे सगळ्यांना असं वाटलं की अरे आता माझी मुलगी मागच्या वर्षी ती निघाली शाळेतनं की अभि तू नाही करेगी क्या इंडो डच. म्हटलं मुलगी होती म्हणून मी करतच नव्हते. मला ते जे कॉज आहे ना बरोबर. ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा मला खरोखर आनंद होतो की अशा कॉजसाठी मी काम करते. आणि मग तो अख्खा जो दिवाळी असतो पूर्ण तो हम्म. मी कम्प्लिटली बघते. आणि मग तिथे आमच्या इथले मेयर येतात. त्याच्यानंतर शाळेचे सगळे जे प्रिन्सिपल आहेत आणि सगळे सो डच लोक, जे काही इंटरनॅशनल दुसरे लोक आहेत, बरेच लोक असतात त्याला. आणि खूप खूप मोठी ऑर्गनायझेशन आहे ती. तर तो एक मला खूप कौतुक वाटतं की मी अशा दोन्ही गोष्टी म्हणजे माझं मूळ पण त्याच्यासाठी पण मी काम करते आणि इकडे ह्या दिशा फाउंडेशनसाठी पण काम करते. हे खूप बरोबर. छान वाटतं हा. आणि आवडतं मला करायला. आणि त्याच्यासाठी वेळ काढायलाही खूप आवडतो की म्हणजे असं झालं की मधला पिरियड तेच माझं आयुष्य झालं. मी म्हंटल हम्म. तसं नवऱ्याने कधी मला म्हणजे फायनान्शियली असं तू काही कमवलंच पाहिजे किंवा असं असं कधीच काही त्यांनी हे केलं नाही. उलट त्याचं एक वाक्य आहे खूप छान. म्हणजे मी मध्ये मध्ये कधीतरी येतं फ्रस्ट्रेशन की अरे शिक्षण केलंय आपण, काही जॉब करत नाही, काही कमवत नाही आणि सतत हे करत असतो व्हॉलेंटिअर वर्क. कधीतरी होतं, कधीतरी असतो एखादा बरोबर. विचार. पण मग एकदा नवऱ्याने मला सांगितलं की हे बघ काय हवं असतं माणसाला, अ, पैसा, अ, यश आणि प्रसिद्धी. बरोबर? तर पैसा मी कमवतोय, प्रसिद्धी तू कमवतीये आणि यश आपले मुलं कमवतायत. अजून काय हम्म. हवंय? त्यामुळे मस्त. ते तू तू करत राहा. तू काहीही दुसरं हे करू नको. तू करत राहा आणि छान करतीये तू. आणि छान म्हणजे मला आवडतं ते करायला. हा. असा हा प्रवास माझा
तो चालूच आणि आहे. ह्या सगळ्याला खरंच फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा आहे. खूप महत्वाचा असतो, खूप महत्वाचा असतो. आणि याच्यातनं तेच झालं की मग मी खूप लोकांशी जोडले गेलीये. त्यामुळे सतत लोक असतात आजूबाजूला, सतत काही ना काही कार्यक्रम चालू असतात. मग इथे आता रथयात्रा होते, इथे इस्कॉन टेम्पलची रथयात्रा. मग कधी ते लोक परफॉर्मन्सला बोलवतात. त्यानंतर इथे वेगवेगळ्या पण जशी आपली मराठी मंडळ आहे तसं साऊथ इंडियन पण आहे, म्हणजे तेलुगू, तमिळ, बेंगॉली. बरोबर. त्या लोकांनाही माहिती आहे की मी असं असं काम करते, मग तेही हो. अगदी गेस्ट म्हणून बोलवतात, कधी परफॉर्मर म्हणून बोलवतात. सो हे खूप छान वाटतं, म्हणजे की मग ती हो. वेगळी ओळख परत, म्हणजे समाजाशी आपण कसे बांधले गेलो इट इज आहोत, व्हेरी सॅटिस्फाईंग. सॅटिस्फाईंग. आणि नक्कीच म्हणजे दुसऱ्यासाठी आपण काम करतो हे 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 म्हणजे असा विचार आल्यानंतर खूप बरोबर. छान वाटतं की हो. आपण ते करतो म्हणून असं. राईट. मस्त. सोनाली ताई, आत्ताच आपलं बोलणं झाल्याप्रमाणे तुम्हाला खूप माणसांमध्ये लहानपणापासून राहायची सवय आहे आणि तसेच तुम्हाला कायम माणसं सगळीकडे मिळत जात आहेत, म्हणजे खूप छान आहे ते. आणि त्याच ह्याच्याशी तुम्ही पुढे सुरू ठेवून तुम्ही फूड फेस्टिवल सुद्धा ऑर्गनाईज केलात तिथे. हो. तर काय, कसं तुम्हाला कल्पना पण कशी सुचली आणि काय कसं केलं तुम्ही? ऍक्च्युली त्याची पण सुरुवात मी म्हंटल तसं ह्या आल्यापासून गेली 10 वर्ष ह्या दोन ऑर्गनायझेशन बरोबर काम करत आणि मुलांच्या जबाबदाऱ्या आणि हे सगळं करत हे व्हॉलेंटिअर वर्क करतीच आहे, म्हणजे मी अजूनही आहे ते कंटिन्यू आणि राहणार. पण कधीतरी असं होतं की खूप काही मनात कल्पना असतात ज्या कराव्याशा वाटतात, पण जेव्हा तुमची एक टीम असते त्यावेळेस असं होतं की प्रत्येकाला त्या कल्पना आवडल्याही हव्या किंवा त्या एक्झिक्यूट कशा करायच्या याच्याही गोष्टी बरोबर. असतात, किंवा काही ऑर्गनायझेशन असतात त्याच्या अंडर काही गोष्टी आपण नाही करू शकत. सो अशा बऱ्याचशे फॅक्टर होते. आणि आता मुलं, मी म्हटले तसं मुलं मोठी झाली, त्यांच्या जबाबदाऱ्या तशा कमी झाल्या, आता ते इंडिपेंडेंट झाले, त्यांचं त्यांचं करतात. सो माझ्याकडे आता बराच वेळ, तसं मला वाटायला लागलं की आपल्याकडे बराच वेळ आहे. सो त्यावेळेस मला असं वाटलं की चला आपण काहीतरी पुन्हा अगेन कल्चरशी रिलेटेड काहीतरी सुरू करूया, की मला माहिती मी त्याच्यापासून मला स्वतःला वेगळं ठेवू नाही शकत. सो त्याच्याच रिलेटेड आपण काहीतरी करूया म्हणून मी मागच्या वर्षी देसी वाईब्स नावाची कंपनी सुरू केली, जी कम्प्लिटली इव्हेंट बेस्ड कंपनी आहे. सो आम्ही त्याच्यातनं आता इव्हेंट, सो जेव्हा स्टार्ट केली मी आणि माझी एक मैत्रीण आहे, आम्ही दोघींनी स्टार्ट केली. पण जेव्हा सुरू केली तेव्हा हेच होतं की कल्चरल इव्हेंट आपण करूया. पण अगेन की आता आपलं कल्चर, आपण इथे गेली 10 वर्ष राहतो आहोत, आपण खूप आत्मसात करतोय वेस्टर्न कल्चर सुद्धा, आणि आपण त्याप्रमाणे आपल्याला खूप मोल्ड केलंय, आपण खूप चेंज करतो. तर त्या लोकांबरोबर त्यांचं कल्चर आपण जेव्हा शिकतोय तर आपल्याही काही गोष्टी त्यांना शिकवाव्या किंवा त्यांना दाखवाव्या, शिकवण्यापेक्षा दाखवाव्या काय काय गोष्टी आहेत. सो असे इव्हेंट्स आपण दरवेळेस त्याच्या अंडर आपण ऑर्गनाईज करू, की जे आता लोकल लोकांना, म्हणजे आता फक्त रिजनल बेस्ड जे आता मराठी मंडळ होतं किंवा हे इकडे इंडो डच होतं, तर आता हे वेगळं आपण करूया की इथले जे एक्सपॅक्ट्स आहेत किंवा इंटरनॅशनल लोक आहेत त्यांना मग आता आपण असे इव्हेंट ऑर्गनाईज करू की ते त्यांना त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेऊयात आणि त्यांना पण कळू देत की आपलं एक्झॅक्टली कल्चर काय आहे, कसं आहे. आणि असं झालं की अशी कल्पना डोक्यात आली आणि म्हणून ती मागच्या वर्षी मी देसी वाईब्स नावाची सुरू केली कंपनी. आणि मग पहिलाच काय काय करायचं, त्याच्या अंडर कसं करता येईल, आपल्याला सगळ्यांना इन्व्हॉल्व कसं करता येईल. बरं, मी म्हटलं तसं की ह्या सगळ्या लोकांशी, जेवढे रिजनल मंडळं आहेत त्यांच्याशी पण मी गेले 10 वर्षात इतकी कनेक्ट झाले की मी त्यांच्यासाठी पण बरीच काही काही कामं केली. तर मग मी विचार केला की आपण असं करूया की कल्चर, सो आधी जास्त लोक कशाशी कनेक्ट करतील, फूड. इंडियन फूड हे सगळीकडे खूप बरोबर. प्रसिद्ध आहे आणि सगळ्यांना प्रचंड आवडतात. म्हणजे आम्ही जसे इथे आलो आहेत, माझ्या डच मैत्रिणी आहेत, माझ्या ब्रिटिश मैत्रिणी आहेत, माझ्या चायनीज मैत्रिणी आहेत, कोरियन मैत्रिणी आहेत. सो त्यांना जेव्हा बोलवायचं असतं तेव्हा त्या अशा एक्सायटेड असतात की अरे काय बनवणार आहे आणि काय खायला हा. मिळेल. आणि काहीही दिलं तरी त्या खूप आवडीने खातात आणि हे करतात. सो आम्ही म्हटलं की बेस्ट वे की फूड, आणि आपल्याकडे एवढ्या गोष्टी आहेत फूडमध्ये, सो आपण त्याच्याने सुरुवात करूया आणि त्याच्याने लोकांना अट्रॅक्ट करूयात आणि मग त्यांना लोकांना कळू देत की काय आहे.
पण मग आधी कॉन्सेप्ट माझी होती की फूड फेस्टिवल, पण मग आपण रिजनल फूड ठेवूया, प्रत्येक रिजन वाईज. की महाराष्ट्राचं काय आहे, मोदक आहे, पुरणपोळी आहे, वडापाव आहे, मिसळ आहे, अशी प्रत्येक वेगळं, राजस्थानी दाल बाटी चुरमा, बेंगॉली फिश करी, साऊथ इंडियन डोसा इडली, असं सगळं. सो आम्हाला असं वाटलं की आपण सगळ्यांना घेऊन पण करू शकतो हे. आणि इथे आता खूप फूड वेंडर्स, खूप लेडीज अशा आहेत की ज्या होम कुक्स आहेत, आणि प्रत्येकीने म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आता इथे फूड बिझनेस आहे आमच्याच अँडोवन. पूर्ण नेदरलँड्समध्ये तो खूप मोठा आहे, पण हम्म. की आमच्याच खूप साऱ्या मैत्रिणी पण आहेत की त्या होम कुक आहेत आणि त्या फूड बनवतात आणि विकतात आणि हे करतात. सो तोही एक डोक्यात होता की मग अशा लेडीजला पण आपण सपोर्ट करू शकतो आणि त्यांनाही तो चान्स मिळू शकतो की त्यांचं फूड बरोबर. प्रेझेंट करायला. अदरवाईज ह्या सेल करतात तर अगदी फेमस आयटम्स म्हणजे वडापाव समोसा असतो, राईट. आणि मग दाल मखनी आणि पनीर बटर मसाला आणि चिकन, असं असे प्रत्येकाचं मेन्यू तसाच आहे. मग मी प्रत्येक वेगवेगळ्या रिजनची एक एक होम कुक घेतली आणि तिला सांगितलं की मला बाकीचं काही नको, मला तुझं रिजनल जे तुम्ही बनवतात ते फूड मला त्या स्टॉलवरती हवंय. तर हम्म. चालणार आहे का? मग असं त्या प्रत्येकाला खूप आनंद झाला की अरे, म्हणजे माझी राजस्थानी मैत्रीण की अरे, दालबाटी चूरमा मी कधीच असं लोकांना खाऊ नाही घातलं किंवा मी असं विकलं नाही येते, किंवा असं प्रत्येकाला. किंवा लाईव्ह डोसा, अरे वा, मला लाईव्ह डोसा करायला मिळेल असं, म्हणजे तिथे कुक असेल आणि मी तिथे तो डोसा. गरम गरम करून. खूप सगळ्यांना खूप आवडलं, म्हणजे खूप कॉन्सेप्ट आवडली ती. मग मला असं झालं की ओके, आता फूड झालं, आपण लोकांना इन्व्हॉल्व म्हणजे येतील, पण बाकीचं काय, म्हणजे बाकीचा इव्हेंट काय करू शकतो आपण. मग बरोबर. मग मी ह्या ज्या ऑर्गनायझेशन होत्या त्यांचे प्रत्येकाला भेटले, आणि आता असं झालं की मी इतकं त्यांच्यासाठी काही काही मदत किंवा काही काही केलंय बरोबर. माझ्या परीने, की त्यांनी माझ्या शब्दाला, म्हणजे मी त्यांना भेटले आणि त्यांना म्हटलं की काही नाही, मला तुमच्या ऑर्गनायझेशनची हेल्प हवी. हेल्प काय, तर तुमच्या लोकांना सांगा की तुम्ही या आणि तुम्ही तुमचं कल्चर, तुमचे फोक डान्स जो काही असेल तो तिथे येऊन 15 मिनिटं मी तुम्हाला देते, तुम्ही परफॉर्म करा. सो हम्म. मला ओरिजिनल कल्चर हवंय, मला बॉलिवूड नकोय, मला तुमचं मेन फोक काय आहे, म्हणजे बिहू डान्स झाला, असे सगळे वेगवेगळे राईट. घुमर झाले, ऑथेंटिक घुमर, असे सगळ्या त्यामुळे सगळ्या ऑर्गनायझेशनला पण तो इतकं छान वाटलं. कारण आतापर्यंत कसं होत होतं की प्रत्येकाचे आपापले इव्हेंट होत आहेत, असे एकत्र कधीच कोणी आले नाही. बरोबर. आणि मग मराठी, आता मराठीच लोक इतके आहेत की त्यांना असं होतं की नाही, आपला इव्हेंट मग मराठी भाषेतच झाला पाहिजे, कारण आपलं मराठी आपल्या लोकांना आपलं. बरोबर. सेम तसंच साऊथ इंडियन लोकांना तसंच वाटतं. त्यामुळे एकत्र किंवा एकमेकांच्या इव्हेंटला जाणं किंवा तिथे काय हम्म. घडतंय, काय होतंय, हे कोणालाच माहित कळत नाही. मग आणि त्या परदेशीयांना आपलं हे दाखवणं. दाखवणं आणि मग ती युनिटी पण. आणि आज आपण इंडियन राईट. केवढं वास्ट कल्चर आहे, आपल्या किती भाषा आहेत, किती फूड वेगळं आहे, आपले कपडे कॉस्ट्युम्स किती वेगळे आहेत, म्युझिक किती वेगळं आहे. हे सगळं सगळ्यांना खूप आवडली कॉन्सेप्ट. माझी आता ही तसं बघितलं तर ही प्रायव्हेट कंपनी झाली, म्हणजे ही काही ऑर्गनायझेशन नाहीये. पण तरीही सगळ्यांनी मला लगेच की अगदी खूप छान वाटतंय आणि एक खूप आवडतंय की तू सगळ्यांना एकत्र आणतीयस, हे खूप छान वाटतंय. आणि मग तो माझा असा मस्त कार्यक्रम, अख्ख्या दिवसाचा, पूर्ण दिवसाचा, म्हणजे माझ्याकडे 200 पार्टिसिपेंट्स होते टोटल. अच्छा. हो. आणि तुमचं सगळं एकदम लार्ज स्केलवर असतं. आणि 15 फूड स्टॉल्स वेगवेगळे सगळ्या याचे 15 फूड स्टॉल. टेस्टचे. हा. आणि ऍज अ डान्सर मला माहिती, म्हणजे जनरली आता कसं होतं की इथे जेव्हा इव्हेंट ऑर्गनाईज करतात, खूप गोष्टी असतात, ऑर्गनायझेशन जेव्हा ऑर्गनाईज करते तेव्हा तेवढे पैसे पण टाकावे लागतात हॉल्समध्ये, याच्यामध्ये. बरोबर. तर कसं जनरली होतं की मोठा एक हॉल घेतला जातो, मग तिथे स्टेज बांधला जातो आणि मग परफॉर्मन्स असतात. पण हम्म. मग काय होतं की कधी कधी लहान मुलं असतात, मुलं पळतायत, फूड स्टॉल म्हणजे लोक तिथे जाऊन खातायत. मला ऍज अ डान्सर किंवा ऍज अ परफॉर्मर आर्टिस्ट म्हणून मला ते राईट. कधी कधी त्रास होतो त्याचा, की हा. 4 मिनिटाचा तो डान्स बसवण्यासाठी किती तरी कष्ट घेतलेली असतात, बरोबर. आणि त्याला जर कोणी तेवढं बसून बघू शकत नाहीये. त्यामुळे जेव्हा ही कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात आली फूड फेस्टिवलची, आणि विथ हे परफॉर्मन्स, मी 2 सेपरेट म्हणजे तेच एक हा. ऑडिटोरियम बुक केला. 1,500 लोक म्हणजे सिटिंगचा ऑडिटोरियम बुक केला. ह्यूज स्टेज होतं.
आणि दुसऱ्या मोठ्या हॉलमध्ये हे सगळे फूड स्टॉल्स हे केले. त्यामुळे मला माहिती होतं की कपॅसिटी आता वाढली आहे, म्हणजे भरपूर लोक आपण अकॉमोडेट करू शकतो. आणि मग जय्यद हे केलं आणि ऑफकोर्स इतके रिजनल सगळे जमल्यानंतर प्रत्येकाने प्रत्येकाच्या याच्यामध्ये माझी ऍडव्हर्टाईज केली. त्यामुळे बरोबर. 1600 लोक माझ्या कार्यक्रमाला आला. अच्छा. आणि मग मी इथल्या लोकल खिमेनतेला भेटले, आणि म्हणजे खिमेनते म्हणतो आमचे, म्हणजे हा. म्युन्सिपल. तर मेयरला सांगितलं आणि ते म्हटले अरे वा इतकं छान आणि फूड इतकं कल्चर आहे. सो माझ्या इव्हेंटला मेयर आले, इंडियन अम्बॅसेडर, इंडियन अच्छा. अम्बॅसेडर हा. मी इन्व्हाइट केलं. आणि सगळ्यांना ती कॉन्सेप्ट इतकी आवडली आणि इतकं छान झालं. मी लहान मुलांसाठी पण मग असं बाउन्सी कॅसल वगैरे केलं, जिथे मुलं हम्म. खेळतायत, म्हणजे मुलांचाही दंगा नाही झाला तिथे. बरोबर. आणि एवढं मोठं ऑडिटोरियम होतं की सगळ्यांनी छान बसून परफॉर्मन्सेस बघितले. आणि फूड तर ऑफकोर्स म्हणजे सगळे फूड ओनरनी जेवढं फूड बनवलं होतं त्यांचं प्रत्येकाचं सगळं सेल आउट. मस्त. त्यामुळे आता म्हणजे आता माझं 1 वर्ष झालं बरोबर, मी 1 जुलैला केलं होतं. आता मला सगळ्यांच्या म्हणजे फोन यायला सुरुवात झाली, अगं सोनाली तुझं कधी येतंय, मागच्या वर्षीसारखं तू कधी करतीये. सो आता माझं पुन्हा असणार आहे 29 जूनला, पण मग मी यावेळेस आता इंटरनॅशनल फूड फेस्टिवल करतेय. अच्छा. त्यांचंही फूड आणि आपलंही फूड आणि त्यांचेही डान्सेस आणि आपलंही डान्सेस असं अच्छा. मस्त. एक आहे. म्हणजे ही कंपनी पण माझी आता त्याच दृष्टीने मी सुरू केली की अशा गोष्टी ज्या मला आहेत डोक्यात पण मला इथे नाही करता आल्या, त्या मी आता ह्या कंपनीद्वारे करायचं असं ठरवलंय. सो अशी ही माझी देसी वाईब्स आता छान. आता माझा परवा एक इव्हेंट असणार आहे जो मी कम्प्लिटली म्हणजे आता होळी झाली आपली आणि कलर्स तर खूप रिजनल ऑर्गनायझेशननी ती ऑलरेडी ऑर्गनाईज केली. आमच्याकडे आता इतकी थंडी पाऊस आहे. सो मला असं झालं की होळी तर पाहिजे, म्हणजे कलर्स तर हवेत. बरोबर. काय करू शकतो आपण? सो मी आता स्पेशल लेडीज नाईट असं ऑर्गनाईज केलंय विथ निऑन कलर्स. सो अच्छा. मी मी काय करणार आहे त्याच्यामध्ये की मी सगळ्यांना व्हाईट ड्रेस कोड व्हाईट सांगितलाय. आणि मी अशा निऑन कलरच्या ऍक्सेसरीज आणल्या आहेत की ज्या मी प्रत्येकीला देणार आहे, म्हणजे जेवढ्या ज्यांनी तिकीट घेतलंय त्यांना प्रत्येकीला. आणि त्या त्या कलरनी मग त्या माखलेल्या असतील पूर्ण निऑन कलरनी त्या ऍक्सेसरीज घालून. अच्छा. अशी ती. आणि ती आत्ताही कॉन्सेप्ट सगळ्यांना खूप आवडली आणि आत्ताही अगेन 250 तिकीट ऑलरेडी सोल्ड आउट आहेत माझे. आता परवाच मस्त. शुक्रवारी. आणि लेडीज नाईट धमाल असणार आहे भरपूर. आणि आयडियाज खूप क्रिएटिव्ह आहे, एकदम छान. सो ते आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मला असं झालं की चला मला आता पूर्ण मोकळीक मिळाली की मला जे हवंय ते मी करू शकते आता ह्या कंपनीद्वारे आणि असे इव्हेंट्स. तर ती आहे म्हणजे सुरू आहे आता. आणि देसी वाईफ सारखी विनारी पण तुमची आर्ट अँड क्राफ्ट कंपनी आहे ना? हो. सो ते पण तसंच की आर्टिस्ट तर आहेच इथे, म्हणजे जुडलेलाच आहे. मग ते आर्ट कुठल्याही फॉर्म मध्ये असू देत, गाणं असू देत, डान्स असू देत, मी सतत आपल्या कलेशी पण आहे. नेहमी पेंटिंग यायचं पण असं नाही, म्हणजे खूप प्रोफेशनल पेंटिंग वगैरे नाही, पण छान चित्रकला म्हणजे आर्ट आहे व हातात हिचं छान आहे चित्र, असं असं होतं. पण मी म्हंटल जसं की खूप हल्ली आता छान छान साड्या, कलमकारी, आणि आता ह्या साड्यांच्या द्वारे खूप ज्या माहिती झाल्या, कलमकारी साडी, इकत प्रिंट, कलमकारी प्रिंट, बिहू प्रिंट, असं बरंच काय काय. हे जेव्हा बरोबर. कळायला लागलं तर सगळ्या गोष्टी समजल्या. आणि अगेन असंच की भारतामध्ये ज्या आहेत वुमेन एंटरप्रिनर ज्या आहेत किंवा ज्या छोट्या स्केलमध्ये कामं करतायत पण अजून त्यांना प्लॅटफॉर्म तसा नाही मिळत आहे. हा. तेव्हाही तसंच झालं. म्हणजे माझ्या विनारीची पण कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात तशी चालली की का नाही की आपण असं काहीतरी करावं की
लोकल आपण आर्टिझन्स कडनं काहीतरी गोष्टी घ्यायच्या आणि मग इथे अगेन म्हणजे हे आर्ट आपण इथे प्रमोट करूया परत. सो माझी जी हं, वीण आर्ट कंपनी आहे त्यालाही 2 वर्ष झाले. त्याच्या हं. अंडर मी इंडियन फोक आर्ट हे ही माझी अच्छा. कॉन्सेप्ट. मग वारली आहे, कलमकारी आहे, बिहू आहे, पिचवाई आहे, असं सगळं 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 वेगवेगळे आर्ट फॉर्म आहेत. हं. आणि मग मी त्याच्यातनं काय करते की मी काही गोष्टी तिकडनं आणते इंडियावरनं. रेडी ज्या आर्टिझन्स आहेत आपल्या बरं. मोस्टली ट्राय करते मी. पूर्ण 3 महिने मी इंडियाला आले होते. मी तो स्टडी केला आणि अशा महिला उद्योग ज्या आहेत लेडीजच्या, त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉडक्ट बनवतायत असे काही प्रॉडक्ट सिलेक्ट केले. आणि इथे माझ्या अजून माझी पण एक दुसऱ्या मैत्रिणीबरोबर मी ते सुरू केलंय. ती स्वतः पण आर्टिस्ट आहे, म्हणजे तिचं बॅकग्राऊंडच आर्टिस्ट आहे. ती तर मग आम्ही दोघी मिळून मग काही डिझाईन क्रिएट केल्या. अगेन म्हणजे ह्याच बेसवरती कलमकारी हं. म्हणा, वारली अशा याच्यावरती. आणि मग आम्ही वुडनवरती त्या पेंट करतो. मग आम्ही अच्छा. ट्रेज केले. इथे चीज ट्रे आमचा चीज ट्रे खूप फेमस आहे. आम्ही मग चीज ट्रे वरती पण मग हँड पेंट करायचं आणि ते द्यायचं. म्हणजे त्याही याच्यात मग आम्ही स्वतःला बिझी ठेवतो. मेजर आर्ट ती करते मी, वरच्या पॉलिशिंग सगळं मी हां. करते, कलर मारणं आणि हे करणं. आणि मोस्टली इंडियन आर्टिझन्स कडनं आम्ही घेतो. पण मला खूप अशा लेडी आर्टिझन्स ज्या आहेत त्यांच्याकडनं मी प्रॉडक्ट घेते की जेणेकरून थोडं त्यांनाही हे होईल. सो असं हे विनारीच्या अंडर तेही आर्ट मी प्रमोट करण्याचा प्रयत्न करतीये. सो हे दोन्ही आर्ट आहेत म्हणजे चालू हां. सायमल्टेनियसली. सो तो आर्टिस्ट जागा असतो सतत सगळ्याच हो. दृष्टी वेगवेगळ्या पद्धतीने काय करता येईल आपल्याला असा असतो तो. तर ऍक्च्युली म्हणजे खूप छान वाटतंय आणि खूप मजा येते गप्पा मारायला, पण थोडं वेळेचं हे असल्यामुळे आपल्याला एक बंधन असतं. पण बरोबर. खूप म्हणजे मजा आली सोनाली ताई. खूप तुम्ही छान छान सांगितलं आणि इतके पैलू आहेत तुमच्या व्यक्तिमत्वाला. म्हणजे खरंच खूप छान वाटलं तुमच्या गप्पा मारून. आणि खूपच धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही वेळ दिलात आणि आला. नाही, तर थँक्स. आय एम शुअर प्रेक्षकांनाही खूपच आवडलं असेल आणि अशाच नवीन नवीन आणखीन लोकांना आपण भेटू, त्यांच्याबद्दल जाणून घेऊ. आणि तुम्ही विसरू नका युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मीठ कलाकारच्या, कारण बरीच लोक आपल्याला आणखीन भेटणार आहेत. 18,000 लोकांनी सबस्क्राईब केलंय, पण दॅट इज नॉट इनफ, कारण इतके तुम्ही कमेंट्स करताय, इतके तुम्ही व्ह्यूज करताय, तर सबस्क्राईब सुद्धा करा. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू रुचा. मलाही ही संधी दिली. मीठ कलाकारचे पण खूप खूप आभार आणि सगळ्या टीमचे खूप आभार. आणि तुमच्या माध्यमातून मे बी मला मला स्वतःला थोडंसं स्वतःबद्दल चिंतन करायला वेळ मिळाला. आणि नक्कीच मी हे काम चालू ठेवीन. आणि सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच कलाकारला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असे छान छान इंटरव्ह्यूज बघा. आणि रुचा खरंच खूप हार्डवर्क करतेय, खूप प्रयत्न करतेय, खूप फॉलोअप केले तिने मला. खूप वेळा आमचं पोस्टपोन झालं आणि खरंच खूप छान छान आहे. तू पण एक प्रकारे या सगळ्या आर्टिस्टला मस्त प्लॅटफॉर्म दिलेला आहे. आणि हा प्लॅटफॉर्म अगेन जे बाहेर असतात त्या लोकांना खरंच हा उपयोगी आहे. आणि खूप सारे आर्टिस्ट आहेत. प्लीज प्रेक्षकांनो बघा, मीठ कलाकारला व्हिजिट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.